विठुराया, तो आपल्या सगळ्यांचा या जगाचा मायबाप आहे. एकदा मनापासून हाक मारून बघ त्याला, लगेच धावत येईल तुझ्या. विठ्ठल शपथ. विठ्ठला शपथ. माझा प्रेम सर्व काळ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई संचारा निराही हृदया माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया तुका म्हणे काही न मागे आणि काय तुका म्हणे काही न मागे आणि का तुझे पायी सुख सर्व आहे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ राम कृष्ण हरी. विठुराया पाठीराया. थोडेसे बस बस बस. दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेला शोभेल असं काही वागला नाही तुम. जन्म चुपाशी आहेस का ग तू? हा मिळणार आहेत तुला? अगं मी फक्त वाढतच होते. ओ वाढच, आपण फक्त वाढायचो. कसंही वागलं तरी तुझी बाजू घ्यायला तू काही इंदू नाहीये. अनाथांचा वाली बोलेल बरं तुला.
सगळेजण टपलेत आपल्याला बोलायला नुसते. आई चिडली आहे का? नाही बाळा दोक्षज, मी कशाला चिडे? तुझ्यासाठी तर मुगाची भजी केलीत मी. घे. हळू 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 हळू. गरम येते. तुझ्यासाठीच तर जीव तुटतो माझा. अजून वाढू का? घे, खा. वहिनी दादा आहे कुठं? मी सकाळी म्हणलं होतं त्याला की आपण रात्री एकत्र जेवूयात. पन्नासचे 50,000 करणार अंतजी. काय अंदाजी शेठ? शेठ अंतरी शेठ. वहिनी शकुंतला ते बाहेर गेले सुभानरावांकडे. काम आहे कचेरीच. आत्ता अगं शकुंतला, आता रात्रीचं कसं असेल कचेरीचं काम? ते उद्या सकाळी. आता फक्त बोलणी करायला गेले. कसली बोलणी? अधोक्षज, अरे भजी संपली तुझी. अगं आई मी ते अरे घाबरतोस कशाला? या घरात अजून तरी आपण किती खातोय यावरून कोणी बोलणार नाही. वहिनी असं का बोलताय? हे सगळं मुलांसमोर नको. आणि तसंही काय चुकीचं बोललोय मी तुम्ही? छे, अधोक्षज, कोणाची टाप आहे का तुझ्या आईला काही बोलायची? गादीवर कोणी बी बसो, पण या घराची मोठी सून आहे मी. वाढू का अजून? बस बस बस. शकुंतला, वाढायची का भजी? नाही, नको. रात्रीचं तेलकट खात नाही मी. बरं आहे तब्येतीला. हे घे बाळा, तुला आवडतात ना? अधोक्षज, काय झालं? ठसका लागला का? हळू हळू. पाणी देते. ठीक. सावकाश सावकाश. वर बघ वर, सासू बसली बघ तुझी. अरे सावकाश खावं जरा, किती घाई ती. मला आवडतात ना भजी. याच म्हणजे असं आहे बर का,
पुरणपोळ्या कितीही वाढा तरी हे म्हणतात नाजी. म्हणून आदोक्षजरावांसाठी केली गरमागरम मुगाची भजी. राम कृष्ण हरी. गिळ. अगं आत्या, वरण भाजी काहीतरी दे ना. कोरडं कसं घेऊ? दादा वहिनीला खाल्लस, आता आम्हाला खा. सुशीला लहान लेकरू आहे ते. ठीक आहे. ओ काय करताय? ते जीव बघ तिचा शिळी भाकर खाऊन पोट बिघडलं तिचं. राव द्या, नसत्या सवय लावू नका तिला. तेव्हा ती भाकरी ताटात अगं पण तेव्हा तेव्हा काय बघती ग? तातच पडीन. गप गिळ, नाही तर उपाशीच मर. हो, अजिबात तिला भाकरी द्यायची नाही, सांगून ठेवते. हो, चोर आहे ती, चोर. घरातले पैसे चोरती आणि बाहेर जाऊन चॉकलेट खाती. चोरती गिळत नाही फणे. बेराम. अंतजी इथं नाही. अहो तुमची गादी गेली म्हणून काय झालं, तुमच्यासाठी स्पेशल गादी केली आहे. या इकडे इकडे या. बापरे. बसा बसा. स्पेशल. हा, हळू हळू. बसा बसा, आरामात बसा. पाया पडतो. अरे झोपे लांबून काय स्पर्श कर ना. झोपे अन्नाचं टेबल आहे. करा नमस्कार करा. नमस्कार. आशीर्वाद. करायचं कसं सुरू? हे आपले 50. हे आपले 50. हे माझे 50. आणि हे अंताजीचे पण. अंताजी, उद्या मंदिरात टीव्ही वर लय मोठा महाराज येणार आहे म्हणे. तेव्हा सकाळी स्वागताला आपले अंताजी असताना आपली 50ची ब्लाइट. हे माझी बी. ए बाबा, आपल्या अंताजी शेठची पाट दुपारी 2 वाजता होते. अरे काय म्हणतो तुम्ही? मग उठायलाच पाहिजे. अहो ते मांजरेकर महाराज येणार आहे. ए गोम्या गोम्यासाठी उठत नसता अंताजी. 50. बाहेर जाऊन पॅक मारून. हे आपले 100. अंताजीचे 50. तू पण बारी. हे माझे 50. तू पण. पन्नास. हे ब्लाइंड माझे 50. 50.
हे माझे 50. 50. थांबा थांबा, मला आधी बघू द्या. हे माझे 100. ब्लाइंडची सगळी मजाच घालली राव झोप्यात. मी बघतो तर म्हणे बघू. बघा की काय रंग दिसायलेत काय रे? 5, 3, 2. ही घ्या माझी 555. अहो देवाची कृपाच म्हणायची. अंताजीवर जरी देवाची कृपा नसली तरी सूर्य उगवेपर्यंत खेळणारा हा अंत, जिंकणार हरलेली बाजी, त्याचं नाव अंताजी. विठुराया, पाठी राखा. कोरडी भाकरी उतरली नाही रे कशाखाली. पोटातून देर नसतात नुसते. पोटात कण नाही रे माझ्या. आणि तू उभा राहा नुसतं कमरेवर हात ठेवून. असं कसं रे तू पाठी राखा. भूक लागली मला, दे ना काहीतरी खायला. हे घे खा. तुला आवडतात ना भजी? अदू अदू, तुझं आणि विठुरायचं काही कनेक्शन आहे का रे? अगं विठुराया माझा सखा आहे. अगं सावकाश जरा, ठसका लागल. गोपाळने खाल्ली का रे भजी? काय माहिती. अगं तो आयना गेलेला, मी विसरूनच गेले. म्हातारी झाले बघ तुझी इंदू, तू राजी सारखी. अगं तुला माहित आहे का, गोपाल दादानं पुण्यात 15 चॉकलेट घेतली. पण किती स्टार भेटली त्याला? अगं 3 स्टार तर सोडत, 2 स्टार पण नाही भेटले. सगळे बेटर लक नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. आता 2 भजी राहिली, ते कोण खाणार? 1 मिनिट आणि मिनिट. तेरे लिए कुछ भी. खिशात भरलेल्या भज्यांवर पोट भरणार आहेत का रे बाळांनो तुमची? काय रे अधुक्षच, भजी मागितली असतीस
तर कोणी नाही म्हणणार होतं का तुला? तो नाही पण ते आई बाळा, तू आत्ता जे केलंयस ना ते म्हणजे कृष्णाने गोकुळात केलेल्या बाळ लिहिण्यासारखंच आहे बघ. पण एक सांगू का तुला? ऐकणार माझं? हो. काय ना बाळा, आत्ता तू लहान आहेस त्यामुळे तुला कोणी काही म्हणणार नाही. पण कुठलीही गोष्ट न विचारता परस्पर घेतली ना तर त्याला चोरी म्हणतात बरं. त्यामुळं इथून पुढं असं नको करूस. तुला जे काही हवं असेल ना ते सांगून घ्यायचं, मोठ्या माणसांना विचारायचं. सांगितलं तरी मला चोर म्हणतात. कोण म्हणाला ग तुला चोर? आत्या. का? तू मला चॉकलेट दिलं ना? हो. तिचं असं म्हणणं आहे की मी पैसे चोरून चॉकलेट खाल्लं. जाऊ दे बाळा, मनावर नको घेऊस. चूक खरं तर त्यांचीच आहे. काय आहे ना, तुझ्या आत्या आजारी आहेत. काय झालं तिला? त्यांना ना दूषण विकार झाला, म्हणजे आजारी आहेत. का बरं आजारी आहेत? का बरं? का बरं चिडलात तुम्ही? कोण चिडले? जी अगं ती म्हणतायत मला एवढी चविष्ट झालोय आम्ही, आता आम्हाला खाणार कोण? हिंदू खाणार का आधू खाणार? दोघं खाणार. चला खा पटापट.